पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी आपली जी काही वनसंपदा आहे म्हणजे जंगले, अरण्ये यांचं जतन आणि संवर्धन होणं नितांत गरजेचं आहे. या संदर्भात 12व्या शतकामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. युवाद्वारे त्यांनी आपल्या मनामध्ये जी काही प्राणीमात्रांबद्दल, जी काही वृक्षांबद्दल जी काही कळकळ आहे, प्रेम आहे, ते प्रेम त्यांनी व्यक्त केलेलं आहे. यापुढे शिवछत्रपतींनी ज्यावेळेस आरमाराची उभारणी केली त्यावेळेस जहाज निर्मितीसाठी झाडांची खूप आवश्यकता होती. त्या संदर्भात शिवाजी महाराजांचे पत्र उपलब्ध आहे. त्या पत्राद्वारे ते म्हणतात, रयतेने लेकरासारखी जी काही झाडे वाढवलेली आहेत ती झाडे कापू नये. काय म्हणून आंबा आणि फणस हे 4 ते 5 वर्षामध्ये उपलब्ध होतात. त्यामुळे एखादा वृक्ष जीर्ण झाला असेल तर तो जीर्ण झालेला वृक्ष मालकास राजी करून त्याला द्रव्य देऊन ते वृक्ष घ्यावा. रयतेवरती अत्याचार करू नये, जुलूम जबरदस्ती करू नये. जी काही झाडे आहेत ती झाडे जपावीत. त्याचबरोबर आरमारासाठी जी काही वृक्ष लागत आहेत ती वृक्षे जंगलामधील सागाची लाकडे तोडून घ्यावीत आणि त्यामध्ये नवीन झाडांची उत्पत्ती करावी. याद्वारे ज्ञानेश्वर माऊलींनी आणि शिवछत्रपतींनी हे जंगल, हे अरण्य, ही जी काही वनसंपदा आहे ती वनसंपदा जपण्याचं महत्त्वपूर्ण असा संदेश दिलेला आहे. तो संदेश आपण 21व्या शतकामध्ये जर पाळला तर अजून सुद्धा ही जंगले अबाधित राहू शकतात.